त्यांचा वारसा घेऊन त्या ठिकाणी काम करत असतो। मी आपल्याला सांगितलेलं आहे, अभिमानाने सांगितलेलं आहे की पनवेलच्या संपूर्ण पनवेलच्या इतिहासामध्ये सर्व पक्षातील कार्यकर्ते आणि त्यांचा जर एकमेव आवडता नेता असेल तर ते तटकरे साहेब आहेत। त्यामुळे पनवेलच्या प्रत्येक विकास कामामध्ये खारीचा नाही तर सिंहाचा वाटा आहे। पनवेलमध्ये उभं राहिलेलं इन्फ्रास्ट्रक्चर असो, पनवेलची रेल्वे असो, पनवेलचे आज उद्या उद्घाटन होणारे विमानतळ असो, पनवेलमधल्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत की आमच्या पनवेलचं नाट्यगृह आहे, पनवेलचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन आहे, पनवेलची ड्रेनेज सिस्टीम आहे, पनवेलच्या पाणी प्रश्नामध्ये पनवेलच्या लोकांना जर कुणी पाणी दिलं असेल तर ते तटकरे साहेबांनी दिलेलं आहे। साहेब जलसंपदा मंत्री होते, जलसंपदा मंत्री झाले आणि दुसऱ्या दिवशी जलसंपदा खात्याची सगळी यंत्रणा आमच्या धेरक धरणावरती उपस्थित होती की पाण्याचा प्रश्न इतका भीषण होता की नगरपालिकेकडे, महानगरपालिका होण्याच्या पूर्वी नगरपालिकेकडे पाण्याचे पैसे भरण्याची अवस्था नगरपालिकेची नव्हती। एवढा प्रचंड प्रमाणामध्ये तिथं पाण्याचा वणवा असताना ती बिलं माफ करणे, पाण्याची व्यवस्था MMIG कडून करून घेणे, MIDC कडून करून घेणे, शासनाच्या पाणी पुरवठा मंत्र्यांकडून करून घेणे, ह्या सगळ्या प्रकारची कामं करून पनवेलच्या इतिहासामध्ये साहेबांचं नाव कोरलं गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते संख्येने कमी असले तरी ते जोमाने त्या ठिकाणी काम करत आहेत। मी या सगळ्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने साहेबांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार तर मानतोच, त्याचबरोबर नवीन येणाऱ्या कार्यकर्त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि मी माझं प्रास्ताविक संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। धन्यवाद। यानंतर ज्यांचा तटकरे साहेबांच्या शुभ हस्ते आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होतो आहे ते सन्माननीय रुपेशदादा पाटील यांना, तेजस ढकी जे समाजसेवक आहेत, युवा उद्योजक आहेत, त्यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। नमस्कार। पहिल्यांदा मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांचे मी मनापासून आभार मानतोय। तुम्ही आम्हाला आपल्या पक्षात प्रवेश देत आहात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो। आदरणीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर नवाब मलिक साहेब, घारे साहेब, माझे मित्र रुपेश पाटील, तसेच व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवर, कारण माझं खूप कमी राजकारणासोबत संबंध आलेले आहे, त्याच्यामुळे मला सर्वांची नावं माहिती नाहीत। मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतोय। साहेब, अनेक वर्ष मी समाजसेवा केली, जवळपास मी माझ्या पत्नीने 10-12 वर्ष उरण तालुक्यात समाजसेवा केली। साहेब, आता ज्या लाडकी बहीण वगैरे योजना येतात साहेब, या आमच्या गावात जवळपास 10 वर्षापूर्वी मी राबवलेल्या आहेत। साहेब, माझ्या गावात जर मुलगी जन्माला आली तर 5,000, माझ्या गावात जर कुठल्या मुलीचं लग्न होत असेल तर 25,000, माझ्या गावात एखाद्या व्यक्तीचं जर मृत्यू झालं तर 10,000 रुपये, हे जवळपास आम्ही 8-10 वर्षापासून मी आणि माझी पत्नी राबवत आहोत। ही समाजसेवा करत असताना आम्ही कुठला पक्ष किंवा कुठला पार्टी आहे कधीच बघितलं नाही, फक्त निव्वळ समाजसेवा केली। परंतु जेव्हा साहेब मी 2024 मध्ये विधानसभा निवडणूक लढवली त्यावेळी मला समजलं की समाजसेवेसोबत एक राजकीय पक्षाची साथ असणं खूप गरजेचं आहे। आणि मग तो राजकीय पक्ष कुठला असावा, तर साहेब आताच एक प्रस्ताविक सांगितलं साहेबांनी, पनवेलचं उद्गार काढले की तटकरे साहेबांनी खूप सारं काम पनवेलमध्ये केलंय, तर पनवेलमध्ये नाही पूर्ण रायगडला समृद्ध करण्याचं काम जे आहे ते तटकरे साहेबांनी केलेलं आहे। माझी खूप वर्षापासून इच्छा होती तटकरे साहेबांसोबत अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली काम करायचं, परंतु कधी तो सहयोग जुळून नाही आला। परंतु माझे मित्र रुपेशदादा पाटील यांच्यामुळे आज तो योग आलेला आहे। साहेब, तुमचे खरोखर मनापासून मी
आभार मानतोय, तुम्ही मला तुमच्या पार्टीत समाविष्ट करून घेतलं आणि तुम्हाला ग्वाही देतोय. जेव्हा 2024 मध्ये निवडणुका सुरू होत्या, अनेक उमेद संपू हे करू, साहेब मी कुठला पक्ष संपवेन हे बोलू शकत नाही, परंतु आपला राष्ट्रवादी पक्ष खेडोपाड्यात वाड्यावर गावोगावी पोहोचवण्याचं काम मी 100% प्रामाणिकपणे करेन. साहेब, परमेश्वरच्या कृपेने आम्हाला सर्व काही मिळालेलं आहे, फक्त तुमचा आशीर्वाद आणि तुमचं मार्गदर्शन मला हवं आहे. तुम्ही जर आम्हाला तो मार्गदर्शन आशीर्वाद दिला तर साहेब 100% सांगतो, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष उरण तालुक्यात 1 नंबरला नेऊन दाखवू साहेब. आम्ही 100% त्यासाठी प्रयत्न करू. पुन्हा एकदा साहेब, तुम्ही सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नेते मंडळी, तुम्ही मला रुपेश दादांना तुमच्या पक्षात समाविष्ट करून घेत आहात, त्याबद्दल सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. थँक्यू सो मच. धन्यवाद. यानंतर युवा सेनेचे राज्य सचिव ज्यांचा आज तडकरे साहेबांच्या शुभ हस्ते प्रवेश होत आहे, ते रुपेश दादा पाटील यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सन्माननीय तटकरे साहेब, आमचे मित्र सूरजजी चव्हाण, नवाबजी मलिक साहेब, रायगडचे जिल्हा प्रमुख, आणि तुम्ही या संधीचं सोनं कराल हे तुम्ही आज इथे व्यासपीठावर जाहीर केलेलं आहे. या व्यासपीठाच्याच माध्यमातून मीही तुम्हाला सांगू इच्छितो की आपण जे समाजकार्य करत होता, सातत्याने आपण इतका तिकडे विकास केलेला आहे, पण शेवटी समाजकारण करत असताना तुम्हाला एक पक्षाची जोड लागते. तुम्हाला निवडणूक लढवायची असतात, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, इतर निवडणूक असतात, तुम्हाला लोकांची कामं करताना प्रशासनाला सोबत घ्यावं लागतं. आणि प्रशासनावर जी ताबा आहे, जो चांगली कामगिरी करणारा पक्ष म्हणून आपण इथं आज राष्ट्रवादी पक्ष नेहमीच महाराष्ट्रामध्ये चर्चेला येतो आणि त्यांचं नियोजन आणि पक्षशिस्तपणा ह्यासाठी त्यांचं नाव आहे. मी गेली 15 वर्ष शिवसेनेत काम करतोय. सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे, सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या सोबत काम केले, त्यांच्या जन आशीर्वाद यात्रा महाराष्ट्रभर काम केले. आम्ही शेती आणि गावागावात जाऊन शेतकऱ्यांसोबत काम केलंय. की एवढं करत असताना मग जेव्हा उठाव झाला महाराष्ट्रामध्ये, तेव्हा आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्या आदेशाने आम्ही आज शिवसेनेत आलो. शिवसेनेत एका बाकड्यावर तटकरे साहेब आम्ही बसलो, रात्र 4 दिवस आम्ही ती कसं करायचं आहे, घटना कशी करायची, आम्ही घटनेचे काही पदाधिकारी आहोत म्हणून आम्हाला तिथे बसवलं, सगळं काम केलं. त्याच्यानंतर परत एकदा सचिव म्हणून ही जबाबदारी मिळाली. कोकणामध्ये काम करत असताना, रायगडमध्ये काम करत असताना मला अनेक तरुण माझ्यासोबत राज्य पक्ष प्रवेश करतायत, ते भेटले आणि अनेक आंदोलनं करून, अनेक कामं करून आज ते माझ्यासोबत जुडले. पण पक्षामध्ये ज्या वेळेला एक आपण समजा ग्लास घेतलं, त्याच्यामध्ये पाणी टाकलं, खूप टाकलं की त्याच्यानंतर थोडं ते बाहेर ओतलं जातं आणि मग ते ओतल्या गेल्यानंतर ती काही गडबड होते, ती थोडी आज तिथे मला जाणवली. आणि त्याच्यानंतर एक शिस्तबद्ध आणि चांगला पक्ष म्हणून अजून समाजकारण करण्यासाठी, राजकारण करण्यासाठी माझ्या सोबतच्या सहकाऱ्यांना घेऊन मी सन्माननीय आपले प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेबांना भेटलो आणि त्यांनी आमच्यासोबत 15-20 मिनिटं घालवली. त्यांनी आम्हाला एक सन्मानाने काही गोष्टी समजवल्या आणि मग त्याच्यानंतर माझ्यासोबत सगळेच आज जिल्ह्याचे पदाधिकारी असतील, आज तालुक्याचे पदाधिकारी असतील, जे युवक गेल्या 4-5 वर्ष काम करत होते शिवसेनेसोबत, त्यांनी एका मताने आम्ही हा विचार केला की आज आपण आपले स्थानिक नेते जे रायगडमध्ये अगदी सामान्य माणसासारखं काम करतात, ते कुठल्याही कार्यक्रमासाठी, आम्ही स्वतः खारघरमध्ये राहतो, अनेक वेळा आदित्यताई खारघरमध्ये येतात, पनवेलमध्ये येतात, आत्ताच तटकरे साहेब उलव्यामध्ये येऊन गेले. त्यांची कार्यकर्त्यांसोबत असलेली जी बांधिलकी आहे ती मी गेल्या कित्येक वर्ष पाहत होतो. आणि दुसरं एक महत्वाचं कारण सांगतो की राष्ट्रवादी मध्ये येण्यासाठी हा आजचा प्रवास किंवा आजचा निर्णय नाहीये.
तर जेव्हा उद्धव साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला एक बँगलोरमधून माझ्यासोबत काही एनजीओचे अधिकारी आले होते. त्यांना काही काम करून घ्यायचं होतं सरकारसोबत. मी त्यांना म्हटलं की बाबा मला माझ्यासोबत या, मुख्यमंत्री आहेत, आम्ही आदित्य ठाकरेंसोबत काम केलेलं आहे, मी तुम्हाला भेटवतो. आम्ही सकाळी 10 वाजता मंत्रालयात पोहोचलो, संध्याकाळचे 7 वाजले तरी आम्हाला वेळ मिळाला नव्हता. शेवटी त्यांनाच माझी थोडी झालेली गडबड त्यांना कळाली. म्हटलं पाटील साहब हम लोग ना क्या करते की बाद में करते. तर मैंने बोला नहीं चलो आपको भी. तो आम्ही खाली उतरत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा आम्हाला भेटले आणि त्याच्यामधलं एक जे अधिकारी होते ते त्यांना ओळखत होते. दादांनी त्यांना स्वतः बोलवून घेतलं जवळ आणि त्यांनी सांगितलं की आप यहाँ कैसे, तो ऐसे ऐसे आहे ते, अरे आप घर पे आ जाओ. आणि मी दुसऱ्या पक्षात होतो म्हणून मी काय त्या मीटिंगला गेलो नाही, पण मला नंतर फोनवर कळालं की अजितदादांनी स्वतः फॉलोअप घेऊन त्यांना रात्रीचे 8 वाजता त्यांच्या घरी बंगल्यावर चांगली मीटिंग करून जो त्यांचं हित समाजकार्याचं काम होतं ते करूनही दिलं. मला त्या वेळेला कळलं की अशा व्यक्तींच्या सोबत आपण काम करायला हवं, आपल्याला हे जमायला हवं, आपल्याला त्याने काम सांगायला हवं. पण शिवसेनेत काम करत असताना 2012ला मी एक चित्रकार म्हणून सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंना भेटलो. त्यांनी म्हटलं तुझ्यासारखे चित्रकार, तुझ्यासारखे तरुण यायला पाहिजेत. त्यावेळेला मी ऍडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये होतो, एक 1.5 लाख रुपये पगार घेत होतो. पण एवढ्या मोठ्या माणसांनी जेव्हा आपल्याला बोलवलंय त्या वेळेला आम्ही कसलाही विचार न करता राजकारणात आलो आणि त्यांच्यासोबत काम केलं. त्याच्यामुळे जरी अजितदादा आवडतायत तरी पण कसे येणार, कारण आपण शिवसेनेसोबत बांधील आहोत. पण शेवटी काळ आणि वेळ ही कुठेतरी येते आणि त्याचा प्रत्यय आम्हाला आला. आज आम्ही सन्माननीय तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज रायगडमध्ये, उरणमध्ये, पनवेलमध्ये जे त्यांचे असलेले काही पदाधिकारी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या सोबत घारेसाहेब जिल्हा प्रमुख आहेत, त्यांच्या सोबत कांबळे साहेब आहेत तिथे, या सगळ्यांच्या सोबत माझी जेवढी मंडळी आहे ही पदाधिकारी म्हणून काम करतील. आपल्याला पक्ष शिस्त, पक्षाची धोरणं शाहू, आंबेडकर आणि फुले यांच्या विचारसरणीवर आपण काम करणार आहोत. आणि मला येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत, मग पनवेल विधानसभा, पनवेल महानगरपालिका असेल, त्याच्यानंतर उरण नगरपालिका आणि स्वराज्य संस्था आहेत, त्याच्यावर तेजसभाई आपण गावागावात जाऊन पहिलं तर शाखा आणि यांचं काम चालू करू, स्थापना चालू करू आणि आलेल्या सर्वांना आपण ह्या राष्ट्रवादीच्या प्रवाहामध्ये एकत्रित आणून त्या निवडणुकीला सामोरे जाऊ असं मी तुम्हाला आश्वासन देतो. साहेब, मी अगदी हित आणि प्रामाणिकपणे पक्षाचं हित जपून आम्ही इथे काम करू. आम्हाला पक्षप्रवेशासाठी ह्या सन्मान दिलात म्हणून मी सर्वांचं उपस्थित आणि व्यासपीठावर मान्यवर आणि अजितदादा यांचं मी आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. महाराष्ट्राचे शब्दप्रभू, माणूस ही एक जात आणि माणुसकी तिचा धर्म समजून समाजातल्या लहान लहान घटकाला न्याय देण्याचं काम करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेबांनी विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. सुरत रुपेश पाटील, तेजस जाकीर, रोशन पवार, रोशन पुजारी, शैलेश शिंदे, चंचलाताई बनकर, हाजी मुदस्सर पटेल, राजेश दळवी, साई शिंदे, प्रणव इंदुलकर, रोहन जगदाळे, आदित्य साळुंके आदी अनेक सहकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेश प्रसंगी उपस्थित असलेले पक्षाचे वरिष्ठ नेते, माजी मंत्री नवाब मलिक, माझे दुसरे वरिष्ठ सहकारी श्रीयुत मुश्ताकभाई अंतुले, आमदार शिवाजीराव गर्जे, मुख्य प्रवक्ते अनंत राजपे, ज्यांच्या नेतृत्वाखाली या सर्व सहकार्याने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला, ते रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माझे सहकारी श्री सुधाकर घारे, त्या दक्षिण उत्तर रायगडचे कार्याध्यक्ष अशोक पोपतराव, पक्षाचे मुख्य प्रवक्ते आमचे भाई भगत, सूरजजी चव्हाण, सर्व पक्षप्रवेशार्थी, दुसरे आमचे सहकारी श्री महेश जाधव, शिवदास कांबळे, संजय तटकरे, उरण पनवेल तालुक्यातून आलेले पक्षाचे सर्व पदाधिकारी, रुपेशजी आणि तेजीजी यांच्या सभेत आलेले सर्वच सन्माननीय
कार्यकर्ते, सहकारी मित्र, पत्रकार मित्र, महिलांचे प्रतिनिधी, उपस्थित माझ्या सर्व बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, रुपेशजींचा आणि तेजसजींचा विचार आपण या ठिकाणी ऐकलेत. दीर्घकाळ एका राजकीय पक्षामध्ये समाजसेवा करत असतानाच पक्षाच्या माध्यमातून सुद्धा त्या सर्वांनी काम करण्याचा प्रयत्न केला. रायगड जिल्ह्यातल्या उत्तरेच्या भागात म्हणजे पनवेल उरणच्या परिसरामध्ये हे तरुण सहकारी त्यांच्या अनेक सहकाऱ्यांच्या सह अनेक वर्ष त्या ठिकाणी काम करत आहेत. शिवदातनी सांगितली ती वस्तुस्थिती खरी आहे. 99 सालामध्ये मला नगरविकास खात्याचा राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्याला कळंबोली स्टील मार्केट आणि कळंबोलीचा परिसर विकसित झाला होता, परंतु कामोटे आणि खारघर हे अतिशय प्राथमिक अवस्थेमध्ये दीर्घकाळ त्याच पद्धतीने होते आणि त्याच्यामुळे विलासरावांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना त्या विभागाचा राज्यमंत्री म्हणून सर्वाधिक चालना त्यावेळेला देता आली. अलीकडे कामोटे असेल, खारघर असेल, उलवेडाचा रोड असेल, प्रचंड प्रमाणावर विकसित त्या ठिकाणी झालं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचं विमानतळ ज्या माननीय पंतप्रधान महोदयांच्या शुभ हस्ते लवकरच त्या ठिकाणी कार्यान्वित होईल, ते सुद्धा काम बघण्याची संधी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने मला त्या कालावधीमध्ये मिळाली होती. रुपेशजी, तुम्ही दीर्घकाळ शिवसेनेमध्ये काम करत आलात. सोशल मीडिया, युवा सेनेचे राज्य सचिव या पदावरती सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने संघटनेची बांधणी केली. दादांच्या नेतृत्वाखाली लोकाभिमुख काम करणं, संघटनेमध्ये काम करत असताना पक्षाच्या सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन प्रत्येकाच्या क्षमतेनुसार, त्याच्या गुणवत्तेनुसार त्याला ताकद आणि शक्ती देणं, हीच भूमिका आम्ही सर्वजण सामुदायिकरित्या गेले 3 वर्ष नव्याने निर्णय घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी करत आलो. 99 सालापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही सर्वांनी म्हणून काम केलंच. हे काम करत असताना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून काम करणारा कार्यकर्ता जो पक्षाच्या विचाराशी जोडला गेला होता, त्याला सुद्धा पक्षाच्या प्रवाहामध्ये आधी गतिमान करण्याच्या दृष्टिकोनातून दादा असतील, मी असतील, प्रफुल्लभाई असतील, भुजबळ साहेब असतील, दिलीपराव असतील, धनंजय मुंडे असतील, हसन मुश्रीफ असतील, नवाब मलिक असतील, आम्ही सर्वांनी मिळून प्रचंड मेहनत त्या कालावधीमध्ये निश्चितपणाने घेतली. एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय आम्ही घेतला. बहुजन समाजाचं व्यापक हित करायचं असेल तर आपण सत्तेमध्ये असलं पाहिजे आणि सत्तेमध्ये सत्ता उपभोगण्यासाठी नव्हेच तर बहुजनांचं व्यापक हित साधायचं असेल तर त्याचा आपण परिणामकारकरित्या उपयोग करून घेतला पाहिजे. ते करत असतानाच्या मूळ विचारधारेवरती आमच्या सर्वांचं राजकीय जीवनाची इतक्या दीर्घकाळाचा प्रवास झाला. ती शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता, आमचा धर्मनिरपेक्ष विचार, या विचाराची बांधिलकी ठेवतच एनडीएमधला आम्ही सहभाग त्या कालावधीपासून आपण स्वीकारला आणि आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही घेतलेल्या भूमिकेला राज्यातल्या जनतेने मोठ्या प्रमाणावरती पाठबळ, 41 जागा विधानसभेवरती निर्वाचित करत अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चांगल्या यश त्या ठिकाणी मिळवलं. जवळपास आता वर्षभराचा कालावधी होईल. वर्षभरामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक स्थित्यंतर त्यानिमित्ताने झाली. वेगवेगळ्या राजकीय पक्षात दीर्घकाळ काम करणारे त्यावेळचे विधानसभा सदस्य असतील, काही पक्षामध्ये काम करणारे लोकसभेचे सदस्य असतील, संघटनेमध्ये वेगवेगळ्या पदावरती काम करणारे असतील. आज चांद्यापासून बांद्यापर्यंत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणावरती त्यानिमित्ताने वाढते. रायगडमध्ये सुद्धा पक्षप्रवेश मधल्या कालावधीमध्ये झाले. दादांच्या उपस्थितीमध्ये स्नेहल जगतापचा असेल, प्रवीण ठाकूरांचा असेल, राजू साबळेजींचा असेल, अनेक सहकाऱ्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला. मुश्ताकबाईंची साथ आम्हाला लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी त्या कालावधीमध्ये मिळाली, ज्यावेळेला लोकांच्या मनामध्ये खोटा नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये इंडिया आघाडीला यश आलेलं होतं. त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा मुश्ताकबाईंची साथ माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना मिळाली आणि आम्ही रायगड जिल्हा पुन्हा एकदा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला अंतुले साहेबांच्या नेतृत्वाखाली होता. रायगड जिल्ह्यामध्ये पक्ष आहेत. भारतीय जनता पक्षाचे 3 आमदार आहेत, शिवसेनेचे 3 आमदार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकच आमदार अदितीच्या रूपाने त्या ठिकाणी आहे. मी लोकसभेवरती त्या ठिकाणी काम करतोय. पण आज उरणपासून ते पोलादपूरपर्यंत एक प्रमुख पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेल्या वर्षभरामध्ये त्या ठिकाणी अधिक गतीने काम करतोय आणि सुधाकर घारे यांच्या वरती जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्यावर पक्ष मजबूतीच्या कामाला मोठ्या प्रमाणावरती त्या निमित्ताने चालना मिळते आहे, याचा सुद्धा आवर्जून उल्लेख या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करतोय.
तेजसजी तुम्ही समाजसेवा करत असताना कशा कशा पद्धतीने करता आलात त्याचा उल्लेख या ठिकाणी केला. पण समाजसेवेला राजकारणाची जोड दिल्याशिवाय, राजकीय पक्षाच्या विचारसरणीची स्वीकृती केल्याशिवाय त्याची व्यापकता अधिक वाढू शकत नाही असं तुम्हाला मनोमन पटलं. त्यामध्ये रुपेशनी पण महत्वाची भूमिका बजावली, सुधाकरजींनी बजावली, अनेकेदी आपल्या सर्वांच्या संपर्कात दीर्घकाळ त्या ठिकाणी होत्या आणि एका मूर्त स्वरूपामध्ये आज आपल्या सर्वांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश या ठिकाणी झालेला आहे. आज आम्हाला महिला आर्थिक विकास महामंडळाचं जे तिकडचं ऑफिस आहे ती जागा मिळाली नाही. नशीब होतं की वानखेडे स्टेडियमची जागा मिळाली. ज्या वानखेडे स्टेडियमनी गेल्या 40-45 वर्षात अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरचे सामने पाहिले आणि सचिन तेंडुलकरची निवृत्ती होत असतानाच वन डे मधलं जागतिक अजिंक्यपद याच वानखेडे मैदानावरती आपण पाहिलं. ती मॅच बघायला सुद्धा मी उपस्थित होतो. तशाच पद्धतीची मॅच खेळत खेळत आपल्याला पुढची भवितव्याची वाटचाल त्या ठिकाणी करायची आहे आणि त्यावेळेला जिल्ह्याचं नेतृत्व सुधाकर घारे करतायत. त्यांच्या नेतृत्वाखाली कधी फलंदाजी असेल, कधी गोलंदाजी असेल किंवा अचूक टप्प्यावरती फेक मारायची असेल, रनआउट करत असेल, ते काम तुम्ही सगळेजण योग्य पद्धतीने कराल असा विश्वास आज या छोटेखानी कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो. पण आपले आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांचे मी मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजितदादांच्या नेतृत्वाखाली स्वागत करतो. त्याचबरोबर ती रोशनजी पवार असतील, रोशन पुजारी, शैलेशजी शिंदे, चंचलताई बनकर, सर्व आमच्या महिलांच्या शहर प्रमुख खारगर यांचाही पक्षप्रवेश आहे. असंख्य सहकाऱ्यांचा आहे. राजेश दळवीजी असतील, साई शिंदे आहेत, प्रणव इंदुलकर आहेत, रोहन जगदाळे आणि आदित्य साळुंके यांचाही पक्षप्रवेश या ठिकाणी यांनी होत आहे. हाजी मुदस्सर पटेल मुंबई प्रदेश काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक सेलचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केलेलं आहे. मेमन समाजाचे आहे, दीर्घकाळ काम केलंय. आज फक्त संवाद करण्याच्या निमित्ताने त्यांची आमची भेट झाली. नवाबबाईंना पारख असतेच आणि त्याच्यामुळे नवाबबाईंनी त्यांना मुश्ताकबाईंच्या सोबत बघितलं आणि सांगितलं की आजच त्यांचा पक्षप्रवेश करून टाकायचा. त्याच्यामुळे चलाक माणसं योग्य वेळेला योग्य निर्णय, चलाक म्हणजे राजकीय दृष्ट्या. मराठी भाषेचा शब्दप्रयोग प्रत्येक भाषेतल्या आपल्या मराठी भाषेला द्वयी असतं. चलाक हा शब्द याही अर्थाने चांगला आहे आणि वेगळ्या अर्थाने तू चलाकी केलीच बघतो तुला असं म्हणण्याचा सुद्धा आपल्यामधला सहजगत्या प्रकार आहे. होशियार 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 यानी वो उसका ये की अर्थ बनता है. चलाक में दोन होता. तर मी चांगल्या अर्थाने म्हटलं की मुश्ताक आपला नवाबाई चलाक आहे. त्याने म्हटलं की आता आज हाजी मुदस्सरबाई इथे भेटलेत, आजच त्यांचा बाप्तिस्मा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये करावा असा त्यांनी निर्णय घेतला आणि त्यांच्याही पक्षामध्ये प्रवेश आम्ही या ठिकाणी करतो. पुन्हा एकदा विश्वास देतो. आपला रायगड जिल्हा असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गतीने पक्षाचा संघटनेचं प्रवाह वाढवत असताना वेगवेगळ्या पक्षामध्ये दीर्घकाळ काम करणारे सगळे सहकारी येतात. ही आपल्या नेतृत्वाची एकतरीची त्यांच्या निर्णय शक्तीची पोचपावती त्या ठिकाणी आहे. म्हणून सामुदायिक शक्तीच्या बळावरती लोकशाहीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा इंडियाचा घटक पक्ष म्हणून आपल्या मूळ विचारधारेसह एक उत्तम काम राज्यामध्ये निश्चितपणाने करेल. या संबंध कामाच्या प्रक्रियेमध्ये आपल्या या अतिशय वाढलेल्या पनवेल, उरण, कर्जत, खालापूरच्या परिसरामध्ये सुद्धा या पक्षप्रवेशाच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे. एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी सांगतो. आपल्याला योग्य ते स्थान संघटनेमध्ये दिलं जाईल. आपल्या संघटन कौशल्याचा, प्रशासनाचा, आपल्या अनुभवाचा, समाजसेवेमध्ये दीर्घकाळ ज्या पद्धतीने आपण काम केलं त्या सर्वाचा योग्य पद्धतीने उपयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केला जाईल. आणि आपल्यावरती सुद्धा दादांजवळ मी चर्चा करेन, प्रफुल्लबाईंच्या जवळ करेन, माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या जवळ करेन, सुधाभाऊ जवळ सुद्धा करेन, मुश्ताकबाईंजवळ करू. आम्ही जबाबदारी देऊन तुमच्या कामाची व्याप्ती वाढवण्याचं काम
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेत्याने करेल एवढा विश्वास या ठिकाणी आम्ही देतो. आपण आला त्याच्याबद्दल आपले स्वागत करतो. आणि विशेष करून दोन्ही नेते मुस्ताकभाई असतील आणि नवाबभाई असतील, बाकी आम्ही पक्षाचे पदाधिकारी सगळ्यात पक्षप्रवेशाला नेहमीच असतो, त्यामुळे काही सगळ्यांचे बाकीच्यांचे आभार मानत नाही, पण तुमच्या दोघांचे विशेष करून आभार. आणि सुधा गारे, तुम्ही ज्या पद्धतीने या कामाच्या मध्ये पुढाकार घेतलात असाच यशस्वीता रायगड जिल्ह्यामध्ये उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये कराल असा विश्वास व्यक्त करतो. आपल्या सर्वांचं स्वागत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद साहेब. यानंतर सन्माननीय रुपेश दादा पाटील यांचा पक्षप्रवेश साहेबांच्या शुभ हस्ते आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. टाळ्याच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. लोखंडे, रुपेश दादा पाटील युवा सेना राज्य सचिव यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश होतो आहे. तेजस रुपेश दादा पाटील, तेजस ढकी युवा उद्योजक समाजसेवक, रोशन कृष्णा पुजारी. तटकरे साहेबांच्या शुभ हस्ते आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न होत आहे. शैलेश शिंदे, चंचलाताई बनकर, मुंबईच्या मुंबई अल्पसंख्याक काँग्रेसचे उपाध्यक्ष हाजी मुदस्सर पटेल, रोशन पवार, रोशन पुजारी, शैलेश शिंदे, अल्पशा तेजस पटेल, ज्यांचं नाव घेतोय त्यांनी कृपया पुढे यायचंय. रोहन ढोले, प्रतीक तटकरे साहेबांच्या शुभ हस्ते आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश होत असलेल्या सर्वांचं मनापासून स्वागत. ओमकार वेदांते, कुणाल काळभोर, पवन नरवडे, सचिन मोरे, नवाज खान, या सर्वांचं आपण टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करूया. ऍडव्होकेट वैशाली, सीमा राऊत, जया परब, शीतल चव्हाण, प्रिया घावटे, कविता रानावडे, स्नेहा पांडे, शामिना कावळे, गीता दरगाज, भूमी ठाकूर, भानू बिराजदार, सैफी दिग्गी, सुरेखा जाधव, रेखा चौहान, बाली वारती, निगार मुजावर, लक्ष्मी सुतार, उल्फत शेख, मेहबूबाई बिरादार, वंदना राठोड, अल्लावी दिग्गी, रुक्मिणी जगताप, गुडिया राणी, शबाना अल्डाळ, ताराबाई दरगन, कुसुम मोरे, ऋतुजा एद्रे यांचा देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश होतो आहे. मनोहर म्हात्रे यांनाही विनंती की आपण पुढे यायचं आहे. श्री कन्हैया डाकी, यानंतर एक निवड होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला राज्याच्या सरचिटणीस आपल्या भगिनी डॉक्टर अनु पाटील यांची ठाणे लोकसभा निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे. त्यांनाही विनंती आहे की आपण यायचं आहे. परांजप सर कधी, राजेश दळवी, साई शिंदे, प्रणव इंदुलकर, रोशन डिग्गी, आदित्य साळुंके, आत्ता आलेली टीम आहे. ज्यांचा प्रवेश झालेला आहे त्यांनी कृपया थोडा आता खाली या प्लीज. आणून एक मिनिट.
शुभांगी शिंदे, ठाणे लोकसभा निरीक्षकपदी डॉक्टर अनु पाटील यांची नियुक्ती झालेली आहे. आदरणीय प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांच्या शुभ हस्ते यांना नियुक्ती देण्यात येत आहे. दुसरी टीम सांगा, नाव सांगा ना, नाव सांगा. झाली या पुढे या, तुम्ही या, ज्यांचा प्रवेश आहे त्यांनी वर या. सांगितलं ना, राजेश दळवी, साई शिंदे, प्रणव इंदुलकर, रोहन जगदाळे आणि आदित्य साळुंके. आपल्या सर्वांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश होतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मी मनापासूनचं स्वागत करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या. रायगडचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या प्रयत्नानं आजचा सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रवेश सोहळा संपन्न होत आहे. राजीव गावंडे, सर्वांना विनंती आहे की आपल्यासाठी अल्फापोराची सोय केलेली आहे. आपण अल्फापोर घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये. आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या शुभ हस्ते आदरणीय माजी मंत्री, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाबाईजी मलिक साहेब, त्याचबरोबर मुस्ताफाई अंतोले, शिवाजीरावजी गर्जे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजचा हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झालेला आहे. मी सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मनापासूनचं महिलांना पुढे आणायला सांगा.
गेम